आणि पोफळीमधील शिवाजीराजे पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचा सावळा गोंधळ झाला। लेखपरीक्षण अहवालामध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली आहे। मयत संचालक सभेला हजर तर चेअरमनच थकबाकीदार। पोफळीतील पतसंस्थेचा हा कारभार चव्हाट्यावर आलाय। पतसंस्थेच्या नावाखाली सभासदांची फसवणूक झाल्याचा आरोप होतोय। 2019 साली ते निवृत्त झाले। मोठ्या विश्वासाने त्यांनी आयुष्यभराची पुंजी पतसंस्थेत ठेवली। आज तेथील पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष घाडगे व संचालकाच्या गैरव्यवहारामुळे मार्च महिन्यापासून आम्ही सतत पैशाची मागणी करत होते आणि त्याची ठेव आम्हाला मिळाली नाही। आमच्या कुटुंबाचे भविष्य त्याच रकमेवर अवलंबून आहे। 36 लाख रुपये आमची काही चूक नसताना अडकलेले आहेत। आणि मलकापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। अद्ययावत सुविधा नसल्यामुळे रुग्णांना मरण यातना भोगाव्या लागतात। रेफर टू बुलढाणा हे प्रमाण वाढल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होतोय। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पुरेसे डॉक्टर्स नाहीयेत, अद्ययावत सुविधा नाहीयेत। रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार दिसतोय। इथं आलेल्या रुग्णांना बहुतांश वेळा रेफर टू बुलढाणा केले जाते। त्यामुळे मलकापूर ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातील हा प्रकार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जाते। केंद्रीय मंत्र्यांच्या जिल्ह्यातच या ग्रामीण रुग्णालयात पुरेशा सुविधा आणि डॉक्टर्स नसल्यामुळे रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये हलवलं जाते। त्यामुळे रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात।